ठीक आहे. आता याच्या आधी आपण बघितलं की टॅलीमध्ये एंट्रीज वगैरे कसे करायची. तर एंट्रीज वगैरे करताना आपण बघितलं की डेबिट क्रेडिट फॉर्मॅटमध्ये बघितलं आपण करू. त्याला म्हणतो आपण डबल एंट्री मोड फॉर्मॅटमध्ये. आता आपण काय करायचं आहे की टॅलीमधून सिंगल एंट्री मोडमध्ये एंट्रीज कशा करायच्या. ठीक आहे. त्यासाठी आपण काय परत स्टार्टला इथं क्लिक केलं, टॅली ओपन करून घ्यायचं. ठीक आहे. थोडंसं जरा टाईम लागेल. आता टॅली ओपन करूया. आपण स्टेप्स कसे बघितलेत, कंपनी क्रिएट केली, नंतर लेजर्स क्रिएट केलेत, नंतर आपण व्हाउचर्स. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण कंटिन्यू एज्युकेशन मोडमध्ये आपण करू. ठीक आहे. आता आपण काय करू, क्रिएट कंपनी करू. पहिल्यांदा जी आपल्याला नाव पाहिजे असेल ते आपण नाव तर मी दिलं समजा डेमो 01 असं नाव दिलं. स्टेट काय असेल रे, पिनकोड वगैरे बाकी काही भरत नाही. ठीक आहे. हायरचं जर राहतं आणि त्याला मी एक्सेप्ट करून कंपनी सेव्ह करून देते. ओके. आता नेक्स्ट इथं आपल्याला काय फीचर्स कुठले चेंज नाही करायचे, त्यामुळे आपण एस्केप कीने आपण बॅक जायचं. एस्केप की प्रेस करायची 1 2 3 3 वेळेस प्रेस केलं. आई असं आपलं या मेन इंटरफेसवरती येणार आहे. ओके. आता दुसरी स्टेप आपली काय असते, क्रिएटमधून आपण लेजर्स क्रिएट करतो. बरोबर ना. ठीक आहे. मग 1 बाय 1 आपले लेजर्स काय असतील ते आपण करू शकतो. पण मला आता काय करायचं आहे, ज्यावेळेस मी वाउचर्स क्रिएट करतो त्याच वेळेस मला लेजरसुद्धा करायचे. व्हॉचेस क्रिएट करता करता पण ते लेजर अप टू पर्सेंट चाललं पाहिजे. चुकलं की परत मला मॉडिफाय करायला लागेल. पण कसं करायचं, आता पहिल्यांदा आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मला डेबिट क्रेडिटचा फॉर्मॅट दिसतो, त्याचा मोड आपल्याला जो आहे तो आपल्याला काय डबल एंट्री मोडमध्ये दिसतो. तो मला चेंज करायचा आहे, तर इथं जायचं आपण चेंज मोड. शॉर्टकट काय, कंट्रोल एच. ओके. क्लिक केलं, त्याच्यामध्ये आपण सिंगल एंट्री मोडमध्ये जायचं. म्हणजे तुला आता असं दिसेल सिंगल एंट्री मोडमध्ये, पेमेंटला असेल, रिसिटला असेल, कॉन्ट्राला असेल. ओके. कुठेही. आता यामध्ये एंट्री कशी करायची ते बघूया. पहिलं पेमेंटमध्ये एंट्री कधी करतो आपण, जर आपण पेमेंट देत असेल तर. मग ते पेमेंट माझे कॅशने असेल किंवा चेकने असेल. ठीक आहे. मग वरती आपण अकाउंटमध्ये काय करायचं, जर मी कॅशने देत असेल तर तिथं कॅश घ्यायचं, आणि जर बँकिंग म्हणजे चेकने देत असेल तर बँक घ्यायचं आपण. ठीक आहे. ओके. आता इथं बघ, बी प्रेस केलं, बँकचं लेजर तर नाहीच आहे माझं, केलेलंच नाही आहे. मग मला इथूनच काय करायचं, लेजर क्रिएट करायचं. कुठं, या पोझिशनमध्ये, म्हणजे कुठं अकाउंटच्या पुढं बँकचं लेजर करायचं. तर कीबोर्डनं शॉर्टकट एक आहे अल्ट सी. अल्ट सी. ठीक आहे. अल्ट सीनं आपण काय करतो, आपण शॉर्टकटने आपण क्रिएट करू शकतो. आपण क्रिएट आपण काय करतोय, लेजर आपण क्रिएट करतोय. ठीक आहे. परत इथं मी सांगतो होतं. हां, न्यू लेजर क्रिएट फॉक्स. ओके. नेक्स्ट. आता मला काय करायचं आहे, अकाउंटच्या ठिकाणी मला बँकचं लेजर करायचं आहे. मी अल्ट सी बटन प्रेस केलं, दिसेल इथं लेजरेशनची विंडो. इथं मी काय करणार आहे, बँक अकाउंट. आता बँक अकाउंट कशामध्ये जातं, बँकमध्ये जातं. हे माझं बरोबर यायला पाहिजे. जर इथं माझं हे चुकलं तर तिथं डिस्प्ले नाही होणार मग. हां. ठीक आहे. डायरेक्टली आपण केलं इथं, तिथं तुला बँकेचं लेजर आलेलं साहेब. आता मी आता हे पेमेंट देतो कशासाठी, त्याचं लेजर खाली येणार. ठीक आहे. कशासाठी देतो आपण, समज मी म्हटलं की रेंट देतो आहे, तर रेंटचं लेजर पण नाही आहे इथं. पण मी काय करणार, अल्ट सी. अल्ट सी टाकले मी, रेंट टाकावं कशामध्ये, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येणार. ठीक आहे. बाकी कुठेही चेंज न करता आपण ॲक्सेप्ट केलं, अमाऊंट खात. बाकी नॅरेशन लिहायचं असेल तर लिहू शकतो आपण, ॲक्सेप्ट करतो. समजलं. ओके. पेमेंटमध्ये एंट्री केली. तसंच सेम रिसिटला काय असणार, अपोजिट, की मला मिळाले असेल कॅश किंवा चेक मला मिळाले असेल तर. ठीक आहे. म्हणून मी काय करणार, समज मला कॅश मिळाले असेल तर कॅश मी टाक. तर ते आपण F5 F6 ते लिहून ते करायचंच की, ते असणारच आहे. F5 यायला येतात. तर आपण लेजर्स आणि व्हाउचर्स करत होतो त्याच्या जागी डायरेक्ट एंट्री होऊन जाते. डायरेक्ट एंट्री करायची त्या बघ. ओके. मी कॅश देणार, कोणाला कॅश देणार आहे आपण, ती सी बटन प्रेस कर, जे काय असेल ते असेल त्याचं नाव टाक. जसं की समज मी असं म्हटलं की मिस्टर एक्स म्हटलं, समज काय असणार आहे, सन्ड्री डेटर्स असतील त्या, कॅश मला देणार आहे ती. फक्त आपण व्यवस्थित करायचं, किती देणार आहे, 15,000.
ओके, समजलं. परत समज पेमेंटला एंट्री करायची आहे, मी कॅश देणार आहे. कशासाठी देणार आहे? सॅलरीसाठी. सॅलरी काय असणार आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून. ओके, किती देणार आहे? 2000 समज. ओके, परत समज मला रिसिप्ट मिळालं असेल, मला काय नाही मला बँक, आता बँक तर केलेलंच आहे मी, चेक मला मिळालेला आहे. कशातून मिळालेला आहे? समज मला कमिशन मिळालं. हे काय माझं इनडायरेक्ट इन्कम म्हणून असतो. हे किती मिळालं मला कमिशन? समज मी म्हटलं 3000. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ते डेबिट क्रेडिटच्या फॉर्मॅटमध्ये करण्यापेक्षा हे आपल्याला सोपं पडतं, पेमेंट आणि रिसिप्टला जाणं. सेम तसंच आपण परचेस आणि सेल्सला सुद्धा करू शकतो ना. तिथंही काय करायचं, आपण परचेसमध्ये जायचं, चेंज मोडमध्ये जायचं. आता इथे यायचं आपण ॲज व्हाउचर फॉर मी अकाउंटिंग इनवर्स असं घ्यायचं. ठीक आहे, अकाउंटिंग परचेसला काय करायचं, आपण फक्त चेंज मोडमध्ये जायचं, त्याच्यामध्ये अकाउंटिंग इनवॉइस. ठीक आहे, पहिलं जे आहे आयटम इनवॉइस, म्हणजे आपण काय करतो, स्टॉक आयटम वगैरे काय मला दाखवायचे असते तर अकाउंटिंग इनवॉइस. ठीक आहे, आयटम इनवॉइस म्हणजे आपण स्टॉक आयटम मेन्शन करून करता येतं. बाकी ॲज व्हाउचरमध्ये ते डेबिट क्रेडिट फॉर्मॅटमध्ये दिसतं, म्हणजे आपलं सुटेबल एंट्री मोडमध्ये. आणि आपल्याला आत्ता सुद्धा वापरायचं ते म्हणजे अकाउंटिंग इनवॉइस. आता इथं काय, इथं सोपं आहे, खरेदी करणार आहे आपण. ठीक आहे, आता इथं कोणाकडून खरेदी करणार आहे त्याचं नाव, किंवा कॅश असेल तर कॅश, बँक असेल तर बँक, नाही तर कोणाकडून खरेदी करणार त्याचं नाव. नाही केलं ना अडसी आपण बटन प्रेस करू शकतो, नाव आपण टाकू शकतो. जसे की संजय, समज मी आपल्याला संजयचे डिटेल्स. ओके, संजय क्रेडिटर्स काय करणार आहे, आपण खरेदी करणार आहे, मग तर खाली फक्त परचेसचं लेजर आपण करायचं. परचेसचं परचेस म्हणून झालं काय, 5000 आहे बस खरेदी. म्हणजे काय केलं, पार्टी नेममध्ये कोणाकडून खरेदी करणार त्याचं नाव आणि खाली परचेसचं लेजर, बस. ओके, एवढंच करायचं. सेम तसंच सेल्समध्ये पण करायचं. आपण चेंज मोडमधून पहिल्यांदा अकाउंटिंग इनवॉइसमध्ये घ्यायचं. ठीक आहे, आणि पार्टी नेममध्ये पार्टी नेम RC बटन प्रेस करतो, संतोष संजय क्रेडिटर्समध्ये. सुबे डिटेल्स मारायची. इथं फक्त काय करायचं, सेल्स म्हणजे कोणाकडून खरेदी केलं त्याचं नाव आणि कोणाला विकलेलं असेल त्याचं नाव. ठीक आहे, काय असेल त्याचं आपण टाईप करणं. ठीक आहे, असं म्हणजे पार्टी नेममध्ये काय असणार आहे, खरेदी केलं असेल जर पर्चेसमध्ये असेल तर खरेदी केलेल्याचं नाव, सेल्समध्ये असेल तर ज्याला विक्री करणार आहे त्याचं नाव. ओके, दोन्हीकडं वेगळं. आणि खाली पर्टिक्युलरमध्ये परचेस असेल तर परचेस घ्यायचं, सेल्स असेल तर सेल्स घ्यायला पर्टिक्युलरमध्ये द्या. आणि अमाऊंटमध्ये आपण अमाऊंट जे आपण रेग्युलर टाकतं सेम प्रोसेस. ठीक आहे, समजलं काय आपल्याला सेल्स अकाउंटचं ते वरती म्हणजे आपण जे म्हणलं खर ज्याला विकणार आहे हा त्याचं नाव आणि खाली फक्त सेल्स आहे, हो. एवढंच. ठीक आहे, आता झालं पेमेंट झालं, रिसिप्ट झालं, सेल्स झालं आणि परचेस झालं, तर कॉन्ट्रॅक्ट राहील अमाऊंट. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये काय येणार आहे, आता इथं पण थोडंसं कन्फ्युजन होतं. विथड्रॉ केली असेल तर कॅश वर्दी. अरे काय पहिले ते डेटमध्ये येतो हा परचेस अकाउंट सेल्स जो काय सेल्स अकाउंट होय. तर असं ऐकू की होतं बेली त्याचे नाही केलं म्हणजे वरती काय येणार, हे काय ते आपण ही एंट्री जी आहे ते पण डिपॉझिट विथड्रॉ करतो त्यावेळेस. वरती कॅश, खाली बँक विथड्रॉ करताना. ठीक आहे, आणि तेच डिपॉझिट करताना वरती बँक आणि खाली कॅश.
डिपॉझिट केलं की वरती कॅश तिथे घ्यायचं. ते कधी कर ना वारी इथे बघतोय ऑन पी सी त्यांना पाच पण कमान ना विथ कॅश खाली पॅक विड्रॉ करतात विथड्रॉ हा बँक डिपॉझिट करताना मॅडम ते वेदांत असतो 1 महिने येईल डिपॉझिट करताना वर कॅश विड्रॉ करताना वर कॅश खाली बँक घ्यायचं. डिपॉझिट करताना वरती बँक खाली कॅश घ्यायचं. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस आता व्यवस्थितपणे करून घ्यायचं. विथड्रॉ करताना वर कॅश